रोज आपण न चुकता भांडी घासतो. पण तरी सुद्धा बऱ्याचदा असं होतं काही काही घरांमध्ये की कुठेतरी आपल्या कुकरची शिट्टीच काळी पडली आहे, शिट्टीच्या पूर्ण कडेनं काळं झालेलं आहे, दांड्याला काळं झालेलं आहे, किंवा मिक्सरचं भांड आतून स्वच्छ आहे पण खालून खराब झालेलं आहे, चॉपिंग बोर्डचा कुठेतरी वास येतोय, कढईला आपले तेलाचे डाग तसेच आहेत, असं तरी सुद्धा बऱ्याचशा घरांमध्ये होतं. मग असं काय होतं, तर मला वाटतं त्याला असं कारण असतं की आपण खरं तर हे सगळं भांड्याचं काम पटकन उरकायचं म्हणून पटापट भांडी घासून रिकाम होतो. पण खरं तर प्रत्येक भांड घासताना आपल्याला जिथे कॉन्सन्ट्रेट करायचंय, जी जागा आपल्याला खरं तर पूर्णपणे व्यवस्थित स्वच्छ करायची, तिथे मात्र मग दुर्लक्ष होतं आपलं. पण रोज नाही, ठीक आहे, आपल्याला रोज एवढा वेळ द्यायला जमत नाही, पण कधीतरी 2-3 दिवसातनं एकदा तरी आपण वेळ देऊ शकतो ना. तर तेवढा वेळ देऊन सुद्धा जर आपण व्यवस्थित जिथे नक्की आपल्याला स्वच्छ करायचं आहे ते स्वच्छ केलं, तर का नाही आपली भांडी नव्यासारखी राहणार? नक्कीच राहणार. मग आपल्याला एक्झॅक्ट कुठे लक्ष द्यायचंय आणि भांडी घासताना ती कुठे लक्ष देऊन व्यवस्थित घासायची आहेत, हेच आजच्या व्हिडिओमध्ये. इथे आपण सगळं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप भांड्यांवाईज पाहणार आहोत बरं का. तर ही सगळी माझी भांडी आजची मी खरकट पाणी काढून व्यवस्थित स्वच्छ करून ठेवलेली आहेत. ही तर आहे आपली पहिली स्टेप, की खरकट काढून नंतरच व्यवस्थित भांडी घासायला घ्यायची. आता आपण इंडियन्स तेल तूप खाणारे, त्यामुळे रोज आपल्याकडे तुपकट किंवा तेलकट भांडी असतात, त्यामुळे रोज पाणी थोडं तरी गरम करून घ्यायचंच. केटल नसेल तर पातेलात केलं तरीही चालेल. जसं आज माझ्याकडे हे ताकाचं भांड आहे. आता अशी जी तेलकट किंवा तुपकट भांडी आहेत त्यांच्यावरती रोज गरम पाणी ओतूनच ती धुवायची, त्याशिवाय ती स्वच्छ निघणारच नाहीत ना. त्यामुळे हे तर चालून टाळणार नाही आपल्याला. सो पहिल्यांदा सगळी तेलकट भांडी स्वच्छ धुवायची. आता दुसरी गोष्ट, असे जे आपले झाकण असतात, ज्याला असं रबर असतं, म्हणजे जे एअरटाईट आपली झाकणं असतात त्याला हे असं रबर असतं, तर ते खराब होतं, त्याच्या आतमध्ये खरकट जाऊन बसतं, त्यामुळे घासताना ते नेहमी वेगळं करूनच घासायचं. आता मी इथे दोन्ही रबर हे सेपरेट केलेले आहेत, त्यामध्ये थोडंसं डिशवॉशिंग जेल टाकलंय आणि गरम पाणी. आता बाकीची भांडी आपली धुवून होईपर्यंत हे छानपैकी मस्त आरामात इथे या पाण्यामध्ये भिजेल आणि यातला जो तेलकटपणा असेल तो सगळा त्या पाण्यात उतरणार आहे. यानंतर आपले हँड ग्लोव्ज. आता हे माझे स्कॉच ब्राईटचे हँड ग्लोव्ज आहेत, रबर ग्लोव्ज आहेत, त्यामुळे जास्त गरम पाण्यात वापरायचे नाहीत, नाहीतर ते खराब होतात. आता गरम पाण्याचं काम आपण आधीच करून घेतलेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला थंड पाण्यामध्येच आपल्याला हात घालायचा आहे. तर तुमच्या हाताचं संरक्षण थंड पाण्यापासून सुद्धा हे ग्लोव्ज करतात, त्यामुळे थंडीच्या दिवसात असे ग्लोव्ज वापरा. जास्त थंड पाण्यामुळे म्हणजे आपली स्किन ड्राय होणार नाही. तर आता हे ग्लोव्ज आपल्याला महत्वाचे आहेत. आता इथे बरेच जण मला एक कॉमेंट करतात बरं का, बऱ्याच वेळा, की तू अशी हातात धरून भांडी का घासतेस, त्याला काही जोर लागतो का, मग ती स्वच्छ निघतात का? तर पहा, इथे एक सांगेन, ही जी काही छोटी छोटी भांडी असतात ना आपले, म्हणजे ग्लास असतील, वाटी किंवा डिश, हे काही जास्त तेलकट वगैरे नसतं आणि या भांड्यांना जास्त जोर लावायची सुद्धा गरज नसते. म्हणजे प्रत्येकच भांड अगदी खाली ठेवून रगडून रगडून घासलंच पाहिजे असं अजिबात नाहीये. ती भांडी आपली वेगळी असतात, पण ही नॉर्मल भांडी अशीच घासली तरीही ती स्वच्छ निघतात. आता आपला हा भांड्याचा साबण ठेवण्याचा बॉक्स कसा असावा बरं. तर आता माझ्याकडे जो बॉक्स आहे तोच मी तुम्हाला दाखवते. तर पहा, याला असं खाली छिद्र आहेत आणि हा वरती कितीही मोठा साबण बसू शकतो आणि त्याच्या खाली एक प्लेट आहे. म्हणजे भांडी घासताना पाण्यामुळे काय होतं, तर आपला साबण विरघळतो आणि तो या प्लेटमध्ये जमा होतो, म्हणजे तो वाया न जाता या प्लेटमध्ये जमा होतो आणि प्लेट मधला आपण हा साबण नंतर वापरू शकतो. त्यामुळे असा बॉक्स जर असेल तर फारच उत्तम. हा असा साधा बॉक्स असेल तर तो सगळा साबण खाली सांडतो आणि वाया जातो. त्यामुळे हा असा डबल झाकणाचा जर बॉक्स असेल तर खूपच छान, आणि जर तुम्हाला त्यावरती जर कॅप मिळाली तर आणखी उत्तम. आता आपल्याकडे सॉसपॅन किंवा कढई असते आणि त्याला पहा, हे असे स्क्रू असतात आणि बऱ्याच वेळा या स्क्रूच्या ठिकाणी काळं झालेलं असतं. तुम्ही पण तुमचे असे पॅन असतील ना, ते चेक करून पहा. मग ते कसं काढायचं, नंतर आपल्याला खूप त्रास होतो ते काढण्यासाठी. तर त्यामुळे रोज भांडी घासताना हे स्क्रू तेवढे पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायचे, कारण की एकदा जर ते स्वच्छ करायचे राहिले ना, तर रोजच्या वापरामुळे ते सगळं तिथं साठलेला जो काही तेलकट चिकटपणा असतो तो पुन्हा सारखा गरम होऊन होऊन तो एकदम पॅक बसतो आणि नंतर निघता निघत नाही. त्यामुळे रोजच्या रोज
हे स्क्रू स्वच्छ करा. स्क्रू खराब असतील तर आपलं भांड खराब दिसणार आहे, स्वच्छ असतील तर भांडही स्वच्छ दिसणार आहे. त्यामुळे स्क्रूकडे आवर्जून लक्ष द्या. पण बऱ्याचदा असं होतं, मग नसेल वेळ तर विदाउट स्क्रूच्या अशा कढया वापरा. एकदम सटकन हात फिरवला की ती कढई स्वच्छ. मिक्सरचं भांड आतून एकदम आपलं चकाचक असतं, पण खालून भांड्याच्या काय, तुम्ही आता तुमची भांडी चेक करा. जर स्वच्छ करत नसाल तर एकदम जाड थर साठलेला असतो त्याच्या खाली. मग तो थर साठल्यानंतर काढायला त्रास होतो. त्यामुळे रोज असा ब्रश ठेवायचा आणि ब्रशनं रोजच्या रोज हे साफ करायचं. याला काही जास्त वेळ लागत नाही. एकदा ब्रश फिरवला तरी सुद्धा ते स्वच्छ होतं. आता पहा, माझं भांड रोज मी असाच पद्धतीने धुते, त्यामुळे खालून एकदम स्वच्छ आहे. आता आपल्या कुकरचं झाकण. माझ्याही बाबतीत आधी असंच व्हायचं बरं का. गडबडीत मी काय करायचे, ही अशी रिंग बाहेर काढायची नाही, तसंच घासायची, किंवा शिटी सुद्धा मी वेगळी करायची नाही, तसाच कुकर मी घासायचे. पण मग काय झालं, या शिट्टीच्या आतमध्ये किंवा मग या शिट्टीच्या खाली संपूर्ण कुकर काळा झालेला असायचा आणि तो नंतर निघायचा नाही. स्टीलचा ऍटलिस्ट ठीक आहे की बाबा तुम्ही निघू शकतं, पण अल्युमिनियम करता नंतर अजिबात निघत नाहीत. पण जसा मी हा नवीन कुकर घेतला ना, तशी मी सवय कंटिन्यू ठेवलेली आहे. नेहमी ज्यावेळेस कुकर घासेन मी त्यावेळेस हे सगळे पार्ट असे वेगळे करते व्यवस्थित आणि मगच घासते. त्यामुळे पहा, हा कुकर मी आता 1 वर्ष झालं वापरते, पण तुम्हाला तो अजिबात काळा दिसत नाहीये. आपला वुडन चॉपिंग बोर्ड. आता मीच खरं तर तुम्हाला सांगायचे की लिंबू, बेकिंग सोडा किंवा मिठाने घासत जा, पण बऱ्याच मैत्रिणींनी मला प्रश्न केला की हे हँडी नाहीये, रोज लिंबू कुठून आणणार किंवा रोज बेकिंग सोडा कुठून आणणार. पण खरं तर काही अडचण नाहीये, काही अवघड नाहीये याच्यामध्ये. तर फक्त आपण काय करायचं, लिंबू नसेल तर ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही जेवणात वापराल त्यावेळेस असेलच, पण ज्यावेळेस नसेल तर त्यावेळेस नुसत्या मिठाने किंवा बेकिंग सोड्याने घासला तरीही चालेल. त्यासाठी अशी एखादी डब्बी आपल्या इथे सिंकच्या जवळ ठेवायचीच, त्यामध्ये कधी बेकिंग सोडा ठेवायचा तर कधी मीठ ठेवायचं आणि ते याच्यावरती टाकून आपली घासणी पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याने हा स्वच्छ करायचा, स्वच्छ होतो. आता ही इतर बाकीची भांडी घासेपर्यंत आपली पहा, ही जी रबर रिंग आपण भिजत टाकली होती ना, ती छान भिजलेली आहे. आता फक्त याच्यावरून असा हात फिरवायचा आणि लगेचच या रिंग चकाचक होतात, स्वच्छ झाल्या. पण या झाल्यानंतर फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवायच्या, म्हणजे त्या लूज पडत नाही. आता आपले हे असे तवे. आता ही प्रोसेस नॉनस्टिक साठी चालणार नाही बरं का, पण हा माझा हार्ड अॅनोडाईजचा आहे. तर आता यावरती मी ऑमलेट केलं होतं, त्यामुळे अर्थातच अंड्याचा वास याला लागलेला आहे. तर ते सगळं घालण्यासाठी थोडा आधी गरम करून घ्यायचा. आपला नेहमीचाच डिश सोप घ्यायचा, थोडंसं पाणी टाकायचं आणि गरम असतानाच हा तवा घासायचा. हँड ग्लोव्स थोडेसे जपून, गरम तव्यावरती लगेच चिटकू देऊ नका. तर असा गरम असतानाच हा तवा नेहमीच्या साबणाने पाणी टाकून टाकून घासायचा, लगेचच चकाचक होतो. आणि पहा, वास तर अजिबात याचा येत नाही. आता आपली भांडी तर घासली, पण घासण्यांचं काय, त्या सुद्धा स्वच्छ व्हायला हव्यात, नाही तर खूप त्याचा खराब वास येतो. पहा, गरम पाणी ओतलं की लगेचच त्यात जे काही अडकलेलं होतं ते सगळं सेपरेट झालं. तर गरम पाण्यानेच घासण्या रोज धुवायच्या. आणि पोळपाट लाटायला रोज नाही, पण आठवड्यातनं एकदा कोणत्या तरी एका तेलानं तुम्ही पॉलिश करून ठेवा. जसं की माझ्याकडे इथे हे मोहरीचं तेल आहे, तर ते मी थोडंसं टाकणार आहे आणि त्याने एका टिश्यू पेपरच्या साह्याने संपूर्ण पोळपाटाला मी हे तेल लावून घेणार आहे. कोणतंही चालेल, म्हणजे आपलं गोड तेल चालेल किंवा अगदी खोबरेल तेल सुद्धा चालेल. अशा पद्धतीने जर तुम्ही पॉलिश केलं तर हे लाकूड अजिबात खराब होत नाही. तर मैत्रिणींनो, याच अशा छोट्या छोट्या ट्रिक्स म्हणा किंवा या छोट्या छोट्या सवयी आहेत, ज्याच्यामुळे आपली रोजची भांडी ही चकाचक निघणार आहेत, अजिबात कुठेही खराब राहणार नाहीत. कारण की हीच भांडी आहेत ना, आपल्या किचनचं सौंदर्य वाढवतात. पण तीच जर खराब असतील तर आपलं किचन खराब दिसतं. त्यामुळे नेहमीच शक्यतो अशी भांडी घ्यासा. पण जर नेहमी तुमच्याकडे वेळ नसेल तर 2-3 दिवसातनं तरी असा वेळ भांड्यांसाठी द्या, म्हणजे आपली सगळीच भांडी एकदम छान चमकतील. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणेच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटू आपण पुन्हाच एखाद्या अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.